राजकारण्यांच्या बोटाला झालेली दुखापतीवरून राजकारण पेटलंय। रुपाली चाकणकरांच्या अनामिकेला झालेल्या जखमेनंतर सुनील तटकरेवरही आरोप होऊ लागलेत। मात्र तटकरेंनी स्पष्टीकरण देत बोटाच्या दुखापतीचं कारण सांगितलंय। पाहुयात काय म्हणतायत ते। बोटाला झालेल्या दुखापतीवरून राजकारण। सुनील तटकरेंचा सुषमा अंधारेंवर आरोप। बोटांच्या जखमांच्या योगायोगावर अंधारेंचं बोट। सिन्नरचा भोंदूबाबा अशोक खराचे रुपाली चाकणकर कनेक्शन उघड झाल्यावर सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटलांनी वेगवेगळे आरोप केले होते। याच आरोपांपैकी एक आरोप होता रुपाली चाकणकरांच्या अनामिकेला झालेल्या जखमेचा। अनामिकेला झालेल्या जखमेवरून सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटलांनी रान उठवलं होतं। त्यातच सुनील तटकरेंच्या अनामिकेलाही तशीच जखम झाल्याची बाब समोर आणली होती। सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांवरून तटकरेंनी नाराजी व्यक्त केली आणि झालेल्या आरोपांवर त्यांनी थेट हातच जोडले। ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत। ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते। त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलं तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले। त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला। त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली। तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले। ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं। आपण जर काय माझे दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। केली मी, गुन्हे दाखल केलेत। सुनील तटकरेंनी दिलेल्या स्पष्टीकरणावर सुषमा अंधारेंनी पलटवार केला। तटकरे आणि रुपाली चाकणकरांचं बोट एकाच वेळी एकाच काळात कारच्या दरवाजात अडकणं हा मोठा योगायोग असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली। एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते। सगळेच किती योगायोग आहेत, कमाल आहे। झालेल्या आरोपांवर तटकरे सुषमा अंधारेंवर दावा दाखल करणार असल्याचं सांगतायत। असं असलं तरी खरात प्रकरणात चाकणकरांचा राजीनामा झालाय। त्यानंतर अंधारेंच्या आरोपांना धार आली आहे। आता तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं तरी त्यावर अंधारेंचा मात्र विश्वास बसलेला नाही। उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली, झी 24 तास।